अशा गळगिळी मासा विसाची अशा गळगिळी मासा उठुनिया घसा मरण पावे उठुनिया घसा मरण पावे मरणाची वेळी करी तळमळ मरणाची वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तये वेळी आठवी कृपाळ तये वेळी मरणाची वेळी करी तळमळ मरणाची वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तये वेळी आठवी कृपाळ तये वेळी अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा काळे ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही मरणाचे वेळे करी तळमळ मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तये वेळी आठवी कृपाळ तये वेळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे 326व्या क्रमांकाचा आपला अभंग आज चालू झालेला आहे आणि उद्याचे दिवस पाठ आहे. म्हणजे हे अभंग 2 दिवसात संपला पाहिजे असा त्याचा अर्थ. विष्णू तू सांगू नको. गतवर्षी कोण्या अभंगाला सुरुवात झाली पाठाची कोण सांगेल? तुम्ही सांगू नका. आम्ही ज्याच्याकडे बघतो त्याला सांगू दे. ड्रायव्हर तुम्ही नव्हतेच काही केलं मग तुम्हाला काय विचारू आम्ही? बरोबर आहे ज्ञानबा? शेवटचा माहिती हो मला सुरुवातीला विचारलाय शेवटचा तुमचा होय तुम्हाला माहिती आहे काय? मालकाला माहिती हो. ही बाई आता आम्ही त्याच्यातच जमायचं. दादा तुला अंगात म्हणतात आविसाची अशा गळगिळी मासा. पाण्यातला मासा पाण्यात असतो. हे धिवर धिवर म्हणतात मासे धरणाऱ्याला किंवा पारधी. पारध्याला नाव ठेवर आहे का? नाही, मासे पकडणारा धिवर पोळी बरं पोळी पोळी त्याचं नाव धिवर आहे का? अशी गोय आली हा. आटावी होती जळचेर हा तई डोही मिळती ढिवर हा पडावी तर शरीर तो रोगाव दई. हो. धिवर शब्द आला का नाही? तुकाराम महाराजांच्या गाथ्यात दुसरीकडे शब्द आलाय. काय केले जळचरी धिवर त्याच्या घातावर. काय केलं म्हणजे त्या माशाने? सांग. पाण्यातल्या माशानं त्या ढिवराचं काय केलं? काय केलं त्या मासा पकडणाऱ्या काही दुश्मन आहे का ते? पण म्हणले त्याच्या घातावर टपते हे धरणारा. हो आणि त्याला पकडीते त्या माशाला. बरं त्याचं जीवन म्हणजे पाणी आहे. त्याचं जगणं म्हणजे काय खाते? पाण्यात आहे. पाण्याशिवाय जगू शकत नाही महाराज. काय पाणव्यापुरी बहुवी हा तुपी गुणकीर आहे आहे परी काय होय तरी मीना काय होय हा परी मीना काय होणे असणे जेथ. हो. मग पाण्यापेक्षा गुण तुपात चांगले येत. तूप का पाणी महाग? दोन्ही पैकी महाग कोणतं? तूप. तुपाचा भाव 700 किती मला विचार. मग सांगा तुपाला कुठं 1000 रुपये किलो आणि पाणी 10 रुपये किलो लिटर म्हणा किलो लिटर येत. कुठल्या कुठं भाव झाला? पण ते तुपात मासा टाकला जमते का? तुमचा 1000 रुपयाचे किलो टाकलं तर त्याला काय करायचं? त्याचा उपयोग नाही काय पाण्याचा तुपाचा. त्याला उपयोग पाण्याचाच आहे. त्याचं जीवन पाण्यात आहे. पाण्याचे ते खरा जलचर आहे. खरा प्राणी कोण आहे ते? जलचर. बरेचसे प्राणी आहेत. बेंडकुळे जलचर बी आहेत आणि स्थलचर बी आहेत. दोन्ही बी बघा तुम्ही. बेंडकुळी त्याच्यात बी जगती या. किती दिवस पाण्यात राहणार? 5 महिने. तिला काही रोग येत नाही. आणि बाहेर निघू द्या पाण्यामधला मासा नाही. तुमचं मन जीभ जोड आहे. कोणती तरी तुमच्या महाराजाचे कीर्तन ऐकलं. त्या माशाला पाण्यातला मासा खरा जलचर बोलायला.
मगर बी पाण्यात राहते, बेंडकुळी पाण्यात बरेच जीवजंतू आहेत, बरेच जीवजंतू. हे पान कोंबड्या पाण्यात बी राहतात, ओली सापुरात बरेच प्राणी आहेत, जलचर स्थलचर, जलचर स्थलचर. पण मासा मात्र जलचर. त्याला पाणी म्हणजे पाणीच लागतं. जैसे जलचर हा, जलचरच आहे मासा, पाण्यातच जीवन जगतो तो. पाण्याच्या बाहेर काढला जीवना वेगळी मासो तैसा तो का. पाण्याच्या बाहेर काढलं की तळमळ करता मरून जाते, राहत नाही. जैसे जलचर जल सांडे हा, आणि तत्क्षणी मरण मांडे हो असो धर्म तेने पांडे विसम बोल. बरोबर आहे. जलचराला जल सांडे तर तत्क्षणी मरण मांडे, म्हणजे ते बाहेर काढला की मरतो मासा. हो, म्हणजे पाण्यातला मासा पाण्यात राहतो आणि पाणी शुद्ध करतो. बरं, पाण्यात राहून पाणी पिता येत नाही त्याला, नाही. पाण्यात असते जोपर्यंत पाणी पिता येत नाही. ते पाणी तोंडाने घेतो, तोंडानं ऐका ना, आणि कल्ल्या वाटा बाहेर निघून जातो. त्याचं पाणी कुठून निघून जातं, इथून काना वाटत तोंडात पिते, म्हणजे सतत पावतानी ते सततच पोहते त्याच्या वेळेला. त्याचं जीवनच त्याच्यावर आहे ना. जसा आपला श्वासोश्वास नाकावाटा बाहेर जातो, त्याप्रमाणे त्याच्या तोंडावाटा पाणी मधात जाणार आणि कल्ल्यावाटा बाहेर जाणार, तोंडात जाणार बाहेर जाणार, तोंडात जाणार बाहेर जाणार, पोटात जातच नाही. त्याचा तर नियम आहे. आणि मग त्याच्यावरती जीवन जगते. आणि पाण्यातलं काही शेवाळं मिवाळं. आणि मोठा मासा छोट्या माशाला खातो. समुद्रामध्ये मोठे मासे असतात, मशिवणी माशाचे, मशिवणी. मसळ केवढं आहे तुमचं, तेवढाले मासे समुद्रात, तेवढाले मासे असतात समुद्र. मसळ एवढाले, आपल्या बैला एवढाले मासे असतात समुद्रात, मोठमोठे. त्याच्यात बी जाती प्रजाती वेगळ्या वेगळ्या आहेत. त्याच्या जाती नावे ते सगळे वेगळे वेगळे आहेत ते. हो, म्हणजे समुद्राने मोठमोठ्या ठिकाणी असतात ते मासे. काही काही वेळेला ते नाव उलटून टाकते, इतकी ताकद त्यांची. म्हणून तर नावेच्या खाली तलवारी सगळं ते कट्यार बांधलेलं असते त्या नावेला. ते आळा मासाची खटकून जा ते नाव पाडील म्हणून असे मासे मोठमोठाले छोट्या माशाला खातात, त्यांचं जीवन त्याच्यावरती. आणि काही काही छोटे मासे शेवाळे वगैरे लहान लहान किडे कीटक मिळून काही तुम्ही जर टाकलं एखादं काही खाऊ वस्तू त्या खाऊन घरी जगतात. पाण्यामध्ये पाणी प्यायचं असेल तर त्याला मुंडकं वरी काढावं लागतं. थोडा वेळ मुंडकं वरी काढायचं आणि पाणी प्यायचं. पण मधात पाणी पिता येत नाही गावात, असा त्याचा अर्थ आहे. असा मासा त्या ढेवरांचा काय त्यानं त्या माशाने वाटोळ केलं, काही नाही वाटोळ केलं. पण ढेवर त्याच्या घातावरी काय केले जलचरी, ढेवर त्याच्या घातावरी. हो, ते घात करतात. ते लक्षात आलं. कोळी लोक ते आता खरं तर समुद्राच्या काठाने इथून तिथून ती जातच बरेच लोक येतात. आता सुधारले, त्यांचे पोर आता कीर्तनकार झाले आळंदीला. ते पोर आमच्या शेजारी धर्मशाळा ते भालेराव महाराज नांदापूरचे, आपल्या परभणी नांदापूर. भालेराव आडनावेचे त्यांचं नाव गणेश महाराज भालेराव, त्यांचा नामचा दोस्त. त्याच्यामुळे जागा घेण्यात आली. म्हणजे मला जागा घ्यायचीच होती. माझा संकल्प बऱ्याच दिवसाचा, लय जुन्या काळापासून संकल्प होता की आळंदीत जागा घ्यावी माऊलीच्या तिथं. ते बरेच दिवस इकडं तिकडे बघत होतो, कुठं खेळगावकडे तिकडे काही लोक कसे असतात, हे वाटत होतं ही घ्यायची. पण दुसऱ्याची जागा दाखवितात, 10-5 हजार रुपये विचार म्हणून काढतात. पुन्हा म्हणतात काय नाही, आता ती जागा तुमचीच आहे, तुम्ही बायना मागू कोणाला इतके रुपये यावं नाव करून घ्या, तर पसारा न्यायचा असं घेऊ शकता असे म्हणून. मग आपल्याला वाटते चला जावं तिथे झुरपाट तोडा गेली, तिसराच मला घेते तिथं पण झुरपाट तोडायला. आम्ही जागा घेतली, कोणाची घेतली, कोणाकडून घेतली काय का मग ते अजिबात नाही. माझ्या नावाची जागा आहे, विशेष माझ्या नावाचं कोणी इकडं ते अमृत नारायण तिच्याकडे जाय अंतरा इथं अमृत येते का त्याचं नाही मुदल गोळी अमृत योग्य ते योगेशला मी बोलत होतो. ते म्हणलं महाराज आमची खानदान मासेमारी काहीतरी वेगळंच जात म्हणते ते मुंबईकडे. त्या जातीचं नाव काहीतरी वेगळं घेतलं ना. नाही कोळी नाही, कोळी म्हणत नाही तुला. मासे मारायला दुसरंच नाव आहे काहीतरी, कोणते तरी समाज म्हणते त्याला. आगरी समाज आहे किंवा आगरी तेच लोक. ते म्हणलं आम्ही ते लोक आहेत. म्हणलं मासे धरणार आहे आमच्या आज्यापासून धंदा.
आणि ते माश्या करायच्या, माश्या विकायच्या, त्याच्यावर जगायचं. म्हणजे हे असे मत्स्यमार. मग ते माश्यानं काय केलं ह्या लोकांचं, तुकाराम महाराज म्हणले ते विनाकारण त्यांना मारतात ते असे. पण हे धरतात माशावाले. त्यावेळेला आपण बी आपल्या नदीला गंगेला बघतो की माशा धरणारे लोक कसे धरतात ते. हो, ते गळ करतात, गळ टिकुरी टिकरला असतं ते दोर बांधल्यावर काहीतरी त्याला असा गळ. गळ मला माहित आहे, असा गळ वाकला असते स्टीलचा, लोखंडाचा म्हणा सर असते वर, त्याला काय महाराज. आणि त्याला अविष लावायचं. अविष म्हणजे आमिष. आपण मराठी भाषेत जर गावठाण भाषेत आमिष म्हणतो, आमिष. हा कोण आहे हा? आमिष म्हणजे लहानसा असं खाऊ वस्तू, बिस्किट म्हणा, खरंच भाकरीचा तुकडा, हुंडा, गव्हाचा हुंडा, असं की आमिष, असं आमिष लावतात ते. खाऊ पदार्थ त्याला लावायचा त्या गळाला, आणि गळाला खाऊ पदार्थ लावून ते गळ मधात दोरी फेकल्याच्या नंतर तो मासा खाऊ पदार्थासाठी येतो. आणि ते मग गळ लहान असतो, त्याच्या तोंडात मावेला असा, त्याला ती पकडली तो खाऊ पदार्थ. पकडलं त्या गळाला, त्याला असा वर असा अणकुची असते, त्या गळाला त्याच्या म्हणजे वरी टाळूला, वरल्या टाळूला ते गळ अडकलं. गळ अडकला ते ओढतो, त्याला तवाच कळतंय त्या दोऱ्याला झटका बसतंय ना. ते माशाला पकडलं दोरा, आणि ते जर मासा अडकला तर ते मासा अडकल्यावर त्या वरल्याला जाणीव होते की ते दोऱ्याला ताण थोडा येतो ना आमचा, असं करून मग ते ओळखीचं की हे माशानं धरलं. मग त्यावेळेला ते असा गळ असतो, असा गळ घेतला की लगेच मासा घेतो आणि त्या गळात घेतला. महाराज मधात ज्यावेळेला गळा अडकतोय घशाला, त्यावेळेला ते फार तळमळ होते. प्राणी आहे बिचारा, त्याचा जीव आहे, त्याचा जीव आणि आपला जीव सारखा आहे, काही फरक नाही. फक्त त्याची उपाधी माशाची आहे ना, आपली उपाधी आहे माणसाची. उपाधीत फेरबदल येईल, लक्षात आलं. पण स्वरूपामध्ये चैतन्यात फेरबदल नाही. त्याचं चैतन्य ते आपलं. काय फरक आहे हो, काय फरक आहे. कोणत्या तरी कर्मामुळं माशाच्या पोटाला त्याला जावं लागलं बिचाऱ्याला, आणि तो माशाच्या पोटाला गेला आणि तिथं जगायला करील काय बिचारा. प्रत्येक प्राण्याला आपल्या शरीराचं प्रेम असतं. शरीराचं काय असतंय? प्रेम. कोण्याही जन्माला घालू द्यायच्या ईश्वरानं. भगवंताची मायाच अशी आहे, तिथं त्या प्राण्याला मोहित करते आणि त्या शरीरावर प्रेम करायला लावते. त्याला मरायला नको वाटते महाराज, नको वाटते. मरण कोणालाच नको वाटते. न मरणे निर्विवाद जगापुढे. ज्ञानेश्वरी जगस्प्रयास्पद, हा जगस्प्रयास्पद, एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापुढे. जगापुढे न मरणे निर्विवाद जगापुढे. म्हणजे कोणत्या जीवाला मरण आवडतंय असं मात्र नाही. नाही नाही, मरण नकोच वाटतंय, काय ते ढोर नाही. त्याचं कारण एक आहे, भगवंतानं लावलेली ती माया आहे. भगवंताची माया आहे. या शरीरावर फार प्रेम असतं, जीवाचं फार प्रेम. हो, आणि मग ती एवढं प्रेमाचं शरीर आहे त्याचं, त्याला बरं ते असू द्या, त्या शरीराचं तादात्म्य असल्यामुळं त्या जीवाला कोणाले दुःख शरीराला ते जीवाला होतात. कळलं. पायी काटा झेटे तर जीवी व्यथा उमटे. पायात काटा मोडतो तर त्याची व्यथा जीवात उमटते. म्हणजे तादात्म्य ना महाराज, त्या तादात्म्यामुळं जीव तळमळत असतो. आणि फुटून या घसा, घसा फुटला ना बिचाऱ्याचा, टाळू फुटली, तळमळ केलं आणि त्याला पकडलं तुम्ही, आणि त्याच्यावर पुन्हा तुम्ही उजीविका जगायले, तुमचं कसं चांगलं होईल बरं? नाही होत चांगलं. पण हे कळत नाही त्या कोणाला. पारध्याला, पारधी म्हणजे कोणी तरी पारधी शिकार करणारा. हरणाची शिकार काय, सस्याची शिकार काय, माशाची शिकार काय. हो, सस्या माशावर हरणावर जगणारे पार डाळ. कळलं. ही पापी माणसं बोकडावर जगतात, माशावर जगतात, हरणावर जगतात, सस्यावर जगतात. हो, काय तर बाबा बाबा इतके घाण लोक आहेत, ते मांजरा खातात. हो,
मांजरी वैदू खात नाही. मांजर खाते वैदू लोक तुम्हाला माहित असेल की वैदू लय खराब हा काही काळी काही खाते काही काळी खाली आपल्या वैदू आलते आमच्या गावात ते मांजर पळत आलं टिकून आमची ताणलं तर आमच्या घरात वैजवाच्या घरात आपलं आमच्या वड्यातून पुन्हा पळालं वैजवाच्या नाही पण त्याच्या घरात जाऊन तरी धरलंच त्या मांजरीला. पण त्या वैदू लोकांनी काय खाते लोक काही सांगता येत नाही महाराज. ते नाही काय मागं कोरोना बोलू लागले सगळा कोरोना ओटे वागूळ खाल्ली म्हणून मूर्खाने कुठे त्या चीनला चीन देशात झालं वाटतंय ते तिथून तो रोग आला वाटतं इकडं. चीनची काही माणसं आपल्या भारतात विमानानं आले त्याच्यात काही गोंधळ झाला असं ते म्हणत होते. बरं त्यावेळेला आम्ही जगन्नाथपूरला होतो ना आपण जगन्नाथपुरी म्हणून आपण तिथंच करायला आपल्याला तुला माहीतच नव्हतं ते जगन्नाथपुरी गर्दा झाला की कोरोना झाला कोरोना मग वटे वागूळ खाल्ली म्हणून ते काही रोग झाला असं चीन ते काहीतरी म्हणून. आणि काय खातील वटे वागुळी खातील नाही काही खातील हे लोक त्याला काही विचार नाही महाराज. हे जनावरण माणसं सारखे फक्त शरीर मिळाले माणसाचं बाकी वास्तविकता काय आहे जनावरांची. असं सगळं स्थिती जनावरांची त्यांची. असे काही माणसं जगामध्ये जन्मलेले काय खातील काही सांगता येत नाही. अशा प्रकारे सर्प खाणारे माणसं आहेत हो. हे सर्पाचं शरीर खातात तुम्हाला वाटते का नाही म्हणून हा सर्प खाणारे माणसं आहेत तुम्ही बघा माणसं काय माणसं हे माणसं म्हणून आहेतच. म्हणून तर होईल तेवढे आपल्या भारतात तसे जास्त माणसं नाहीत. बाहेरल्या देशाने आणखीन का 4 माणसं आहेत. त्यातले त्यात आपलं गुजरात प्रांत सगळ्यात नंबर 1 आहे. आपल्या भारतात बी तुम्हाला उत्तर प्रदेश वाटतंय उत्तरपेक्षाही अहिंसक जास्त गुजरात त्याच्या पाठीमागं आपला महाराष्ट्र आता सुधारला संतांनी. महाराष्ट्र तसा गच्चाळच होता मागच्या काळात पण संत महात्म्यांनी अवतीर्ण झाले त्यानं वरायचे महात्मे बरं काय त्यांनी आपली सुधारणा केली. उत्तर प्रदेश पहिलाच विद्वान आहे. विद्वत्ते बाबतीत गोड नाही तरी पण त्या देशामध्ये इस्लामाने राज्य केल्यामुळं बरेचसे मांस खाऊ मिसळले. नाही तर उत्तर प्रदेश खरा तर बरं काय आणि शाकाहारी होता जुना म्हणून ती वस्ती मनोहरांची वस्ती म्हणून कुलू म्हणाली. ब्रह्माव्रत विठ्ठल तिथं ते राज्य केले म्हणून महाराजांनी. खरे तर आले तिकूनच आले तर हैबरखिंडीतून आर्य आपल्या भारतात आले आणि त्यांनी प्रवेश केला आर्यांनी. आर्य म्हणजे तुम्ही आम्ही बरं. आर्य म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही. आर्य ना अनार्य. शहाणा असेल तो आर्य मूर्ख असेल तो अनार्य अशी भाषा वापरली जाते. आर्य म्हणजे आर्य समाधीच नाही. आर्य समाज तर ते दयानंद सरस्वतींनी स्थापित केला ते धर्म पण ते आर्य समाज त्यांनाच आर्य म्हणतात असं नाही. तुम्ही आम्ही सुद्धा आर्य. धृतराष्ट्रासारखे राजांना त्यांच्या बायका आर्य म्हणत होत्या. हे आर्यवर काय म्हणत होत्या गांधारी. धृतराष्ट्राला बोलताना काय बोलती बघा संस्कृत मध्ये महाभारतात. हे आर्यवर असं बोलायचं असेल तर राजा दशरथाला कौशल्या माता काय बोलतीये हे आर्यवर. आर्य म्हणजे शहाणे असा त्याचा अर्थ आहे आणि अनार्य म्हणजे मूर्ख असाही त्याचा अर्थ आहे. असे आर्य उत्तर प्रदेशात पहिले आले त्यावेळेस ते मांसाहारी नव्हते आणि संस्कृत भाषा होती. भाषा खरी कोणती होती संस्कृत. आणि संस्कृत भाषाच खरी आहे. त्याच्या मराठी आणि हिंदी भाषा तिच्या लेखी आहेत. पुढच्या लेखी म्हणजे मुली तिथून जन्मली. मराठी संस्कृत मधून जन्मली आणि हिंदी भाषा संस्कृत मधूनच. या दोन्ही भाषेचं उगमस्थान संस्कृत भाषा आहे. म्हणजे मूळ भाषा संस्कृत भाषा गिरवाण भाषा तिला देववाणी म्हणतात. कोणती वाणी देववाणी. अशी देववाणी उत्तर प्रदेशात पहिलीच होती. पण ह्या मागून ह्या 2000 शतकाच्या अलीकडे इस्लाम लोकांनी राज्य करायला सुरुवात केल्यावर हे भ्रष्टाचारी लोक त्या प्रांतात मिसळले म्हणून उत्तर प्रदेश थोडा मांसाहारी झाला. वास्तविक नव्हता. चांगला प्रांत होता. आणि गुजरात प्रांत सुद्धा आताही चांगला आहे. सगळ्या प्रांतात नंबर 1 चा आजही कोण आहे गुजरात आहे महाराज. गच्चाळ लोक आपल्यासारखे मराठी जर तिथं जागा घेत असतील बडोदा शहरामध्ये तुमचे सुरत शहर आम्ही पाहिले सगळे शहर मोठमोठाले. गुजरात शहराचं बडोदा शहर म्हणजे औरंगाबादाच्या मापात होतं. त्याच्यावर मी थोडं मोठं कमी नाही. बडोदा वडोदरा किंवा वडोदरा असे त्याचे नाव वेगळे
सुरत शहर तर आपल्या ग्रंथात प्रसिद्ध आहे. सुरतीचे मोती गुळघाव सोने राज्यात लेणे नाही, मला दादोल्या न लगे बाई. नाथांनी त्या सुरतीच्या मोत्याचं वर्णन नाथांनी भारुडात केलं. म्हणजे नाथांच्या गाथ्यात सुद्धा सुरत शहर त्यापासून नाथांच्या गाठ्यात सुरत शहराचं नाव आहे आणि त्या काळातला मोठा व्यापार आहे कुठं सुरतला. आणि शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा लुटले. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला आक्रमण केलं ना औरंगजेबावर, ते मुद्दाम खवळण्यासाठी सुरत शहराला दोनदा केला. सुरत शहर त्या काळातही बरं काय धनाढ्य शहर होतं आणि मोत्याचा व्यापार मोठ्या त्या काळातही होत होता. असे शहर मोठे मोठे त्या शहरानं जर आपल्या महाराष्ट्रातला एखादा मराठी बरं काय जागा घेत असेल म्हणजे प्लॉट, तर ते शेजारी पाजारी म्हणतात ते बरं काय परमेश्वर भाऊ ते काय म्हणतात, ते कोण आहे त्याला जागा देऊ नका. ते लोक पिदाळे खादाळे असतात. कुठले? महाराष्ट्रातले लोक. महाराष्ट्रातले लोक पिदाळे खादाळे असतात. त्याला आपल्या शेतीचा गल्लीत जागा देऊ नका, विकू नका त्याला जागा. येऊ देत नाही, काय गल्लीतून सोडू देत नाहीत आपल्याला. इतकं वाईट समजतात. जर माळकरी दिसेल उर्ध्वपुंडलिंग त्यांना माहिती आहे की माळली पंढरी थोडी थोडी शेजारीला आपल्या गुजरातच्या बऱ्याच लोक आहे ना, मग ते माळकरी असणार नाही हे येतो वारकरी आहे, मग वारकऱ्याला द्या जागा म्हणते. जर खाणार पिणार असलं का त्याला जागा देत नाही. इतके लोक चांगले वागणारे. गुजरातात कुठं ते बोकड टाकलेला दिसला का कुठं तुम्हाला? आपण एवढा गुजरात यात्रा केली, दारूचं दुकान दिसलं का कुठं तुम्हाला रोडवर? नाव घेऊन पूर्ण जिल्ह्यात बंधन आहे दारू प्यायचं बंधन. चोरून लोक एखादा पेट असेल तर ते दारू दुकानाला बंद, लायसनच नाही. इथं मुंबईला आपल्या महाराष्ट्रात भलती लायसन कशाची? दारूची. इकडं म्हणते दारू पिऊ नका पकडीत आहे आणि तिकडं दारूचं दुकान मोकळं ठेवते. असं मूर्ख सरकार आहे आपलं. कळलं? म्हणजे हे असं आहे की म्हणजे आपण असे आता शहाणे झालो, आर्यवर झालो. आपण आर्यच आहोत खरे तर असं. मग मांस खाणे हे माणसाचा धर्म. माणूस शाकाहारी. तुमच्यासाठी भगवंतानं हे पालेभाज्या धान्यात दिलेले ते तुम्हाला खायला दिले. हो, मग मांस खाऊ नये तरी पण खातात. हे कोण? हे पारधी लोक. पारधीच आहेत. मराठ्यात जरी असले शिकार करतात आणि मांसावर जगतात ते सुद्धा पारधी हिंसक लोक आहेत. आणि असे हिंसक लोक आहेत का तर ते दुश्मनदारी करून ठेवतात. तुकाराम महाराज म्हणतात, पुरीला शी देऊनी सुरी आणि जोडवणी वैरी ठेवल्या. तुम्हाला वाटायला आज त्या बोकडाला तुम्ही कापता, ते बोकड कापल्याच्या नंतर पुढच्या जन्मात उष्ण घ्यायला तुमचं आल्याशिवाय बघा ते बोकड ते म्हणते माझ्या मांसावर तू लागला, माझं म्हणतो कापलो ना तुझं मी मूर्ख काप. मग ह्या पहिल्या दुश्मनी आहेत ना, हे आता जे खून खराबे होतात ते कशाने होतात? अरे ऋण वैर हत्या हे न चुकेगा सर्वथा. तुकाराम महाराज म्हणले ऋण वैर हत्या हे मागच्या जन्मातच पुढे उगवत पुढे येतं, असा त्यातला भाव आहे. मारिल्याचे रागे पाठीचा सुड मागे मागे त्याने आक्षेपे लागे जन्मापाठी. वा 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 वा, बरोबर आहे, ठरलेले ते. मग या जन्मात आपण मारावं का कोणाला? कोणत्या तरी प्राण्याला मारल्यावर ते उष्ण घ्यायला येईल की नाही आपल्याला हनुमानराव? सांगावं लागणार देत जावर बाबू, लागल ते दे. लागत असल्या आम्ही घेऊच. मला ते शपथ काय की ऐसे किती एका जनार्दनी नाही आता याती सुखाती विश्रांती हरी संधी. हे ना त्यांच्या हरिपाठातलंय, पण ते तुम्हाला तोंडात बसवून ठेवते. जरा काकड्याला बसणार जा बसते त्याच्यात असं ऐका याला पाठ पठण करीत जा. हे काकड्याला भरणार येत नाही तर कसं बसत तोंडात? हा, ते त्याकरता ते काकड्याला भरणारा गेलं पाहिजे. असं महाराज हे पुढच्या जन्मात कारणीभूत. त्या माशाला आमिष लावायचं. आमिष म्हणजे खाऊ पदार्थ. आमिष कवळू पांडवा मिळणं गिळतची बरावा मिळणू न सेवी तवची बरवा. हो हा, तैसा विषय संगू आगवा निभ्रांत झाले. त्याच्यानंच येईल ती गोवी तुमची अभंगाला लागते. लक्षात आला आता? आता आपल्याला तिथंच यायचं होतं. महाराज मेनू जोपर्यंत आमिष गिळीत नाही तोपर्यंत बरे. आमिष गिळाय गेला की घसा फुटला. घसा फुटला आणि तळमळ 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 करून मरून पावते. ज्याप्रमाणे दृष्टांत इथे
आयुष्याच्या अशा गळगिळी म्हणजे आविष म्हणजे आमिष, आमिष म्हणजे खाऊ पदार्थ, त्या आशेनं मासा गिळतो आणि फुटून या घसा नरड फुटत आणि मग मरण पावतो तो मासा. त्याप्रमाणे महाराजाला म्हणायचे काय मग ते म्हणजे मरणाचे वेळे करीत तळमळ आणि आठवी कृपाळ तय वेळी. मरणाच्या वेळेला तळमळ करतय कोण? मासा. तसा तुम्ही बी मरणाच्या वेळेला तळमळ करता. हे दृष्टांत माशाचा नाही, आपल्यावर आहे हो, आपल्यासाठी आहे. मग त्याचा ते आमिष भाकरीचा उंडा आहे किंवा गव्हाच्या पिठाचा उंडा आहे. पण आपलं आमिष कोणतं? विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, लक्षात आलं? हे 5 विषय आपले आणि त्या 5 विषयात हे आपले मनुष्य रूपी मासे अडकले नाही. किती विषयात अडकले? 5. हो. आणि ते तुम्हाला आमिष आहे. विषयाचं काय आहे? आमिष आहे, आमिष. आणि त्या आमिषाच्या मिशानं ते विषय तुम्ही सेवन करायला जातात. आता मग विषय नाही, त्याचा विषय काय? उंडा. आणि तुमचे तर 5 विषय. बर, 5 विषय सेवन करणारा, एक विषय सेवन करणारा एक प्राणी मरून जातो. जिथं 5 एकत्रित आले असतील सेवन करायला, तर त्याचं मरण कसं होणार नाही? का होणार नाही? पहा, लक्षात घ्या. शब्द विषय, शब्द कोण मेला? हरी. स्पर्श हत्ती, शब्द काय? शब्द स्पर्श. रूप पतंग, रस मासा आणि गंध भुंगा भ्रमर. म्हणजे 5 विषयानं 5 मारले. बर, तुम्ही बघा आमच्या कितीतरी श्लोक सांगता येईल दोन संस्कृत मध्ये. 5 विषयानं 5 मारले. आणि हे 5ही विषय माणसाच्या जन्मात आले आपल्यासमोर. आपण प्रत्येक विषयाला अडकलो. गंधाला अडकलो, रसाला अडकलो. ही 5 द्वारी हो. ज्ञानाची धाव बाहेरी. हो. जैसा का हिरवी चारी भांबावी पसू. जसं काय हिरवी चारी म्हणजे नवीन गवत व्हावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाऊस पडावा, हिरवट फुटावी उन्हाळ्यातला, आणि खाण्यानं मेलेलं ते पशु मिरगाळा हिरवट झाल्यावर मग इतकाला हिरवट होते ते बोट गवत. मग त्याला वाटते इथं खाऊ का? आरवळून खाते ते हिरवं गवत. त्याप्रमाणे तुम्ही 5 विषयावर तुटून पडले. काय चांगले चरायले. चांगले चरायले. वेद्योदकांच्या सरोवरी फाकता विषय कल्लारी. इंद्रिय षटपदा सारी जीव भ्रमणाचे. तो भगवान परमात्मा हे काम करतो महाराज. काय म्हणले? वेद्योदकांच्या सरोवर. हे वेद्योदक म्हणजे नाम, हे दिसणार हे जगत. वेद्योदक दिसणार उदक, वेद्योदक. वेद्य नाम हे प्रगट झालेलं, उदक नाम हे जगत रूपी समुद्र. त्या सरोवरात त्या तळ्यात विषय कल्लारी म्हणजे विषयरूपी कमळे फुललेत. काय फुलले? विषयरूपी कमळ फुलले तर काय अमृत नाही त्यात. आणि मग इंद्रिय षटपदा सारी जीव भ्रमर. जीवरूपी भ्रमर यातला कोणता भुंगा आहे? जीवरूपी भ्रमर. बरं का बाळू? आता काय निघत आहे? आता निघत नाही. हो. इंद्रिय षटपदा म्हणजे कोणती इंद्रिय? मग काय 5 ज्ञान इंद्रिय घेते. कर्म इंद्रिय सोडले. 5 कर्म ज्ञान इंद्रिय घेते होतं. डोळा, नाक, कान, जिव्हा, त्वचा. 5 ज्ञान इंद्रिय. इथं कर्म इंद्रिय नाही घेतले. जीव भ्रमणाला षटपद म्हणजे 6 पाय. भुंग्याला 6 पाय असतात ना. आम्ही खरं ते कीर्तन त्या भंगाव करावं. ऋण झुनू
चांदी तू अवगुण रे भ्रमरा. मला ते मोबाईल लावून घेतला आपलं होता. एक बी चरण झालं नाही. एक पहिल्याच चरण झालं. पहिलं चरण संपवलं ऋण झुन रे भ्रमरा. मग त्याला 6 पाय असतात ना भ्रमराला. किती? षटपद. त्याचं मराठी नाव दोन बरेच आहे. भोंगा त्याचंच नाव आहे षटपद. त्याचंच नाव आहे द्विरेफो. काय? भ्रमर आणि भोवर. भुंग्याचे नाव आहे बरे. भोवर तरी त्याचंच नाव आहे. भ्रमर तरी त्याचंच नाव आहे. भुंगा मराठी भाषेतलं गावढ्याला नाव भुंगा. मधु हा मधु एक आहे ना, नाही मधु नाही. मधुकर. मधुकर. हा. मधुकर मावळाच्या माशी लावून देतोय ना. नाही ते हे आलं, मधु तयार करणारी ती मधुकर. पाताळामध्ये गेले आणीत होते. हे नाही ते भुंगे दुसरे आहेत. मधु तयार करते त्याचं नाव मधुकर आहे. सोनं तयार म्हणजे सोन्याची दागिने करते म्हणून सोनार. सुवर्णकार. काय खरं तर सोनाराचं नाव शुद्ध कोणतं? सुवर्णकार. ते सोनं तयार करते का सोन्याचे दागिने तयार करते? दागिने तयार करते. लोखंड तयार करते ते लोहकार. लोहार. मग लोखंड तयार करते का लोखंडाचे अवजार करते? अवजार करते. पण तसं नाही. लोखंड तयार करणाऱ्याचं नाव आहे लोहकार. सोनं तयार करणाऱ्याचं नाव आहे सुवर्ण. तसा मधु तयार करण्याचं नाव आहे मधुकर. लक्षात आलं? कळलं? महाराज भुंग्याचे अनेक नाव. षटपद 6 पाय असतात म्हणून. 6 पायचे कोणते कोणते? 5 ज्ञानेंद्रिय आणि मन. इथं मन पकडलं ना. मन आणि 5 ज्ञानेंद्रिय या षटपदानं बर काय त्याला सारा सार्थ ईश्वर त्या जीव भ्रमराला वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदा चारी जीव भ्रमराते. असा हा जीव भ्रमर आणि विषय सेवन करतो. काय हो तुमची जी पत्नी आहे त्या पत्नीत काय आहे विशेष? मधात काय? आपल्या शरीरात प्रत्येक मानवी शरीरामध्ये काय आहे? प्रत्येकाच्या आई संडास, रक्त मांस, हाड, बरोबर आहे. आणि त्याच्यावर मग कातड झाकलं. त्याला बोलला का नाही भ्रमर? भ्रमर बोलला का नाही बालमा? त्याला घंटे घालते. घरचे हो तसं हाय. लोक जायचं त्या विषयात जागे हे सगळ्याला घेऊन पडते. काय महाराज मांसाचा हाडाचा पुतळा ऐकतो काय काय. पण किती माणसं बोलले बरं. किती लोक देऊन पडले. त्या कमळाच्या ह्याच्यावर उठच ना की दोषी गावा. विषय कल्हारी फाकलं म्हणजे विषय रूपी कमळ फाकलंय. बरोबर आहे. आणि हे जीव भ्रमर त्याच्यात अडकलाय. भ्रमर भेदी कोडे हा. मला तैसे काष्ट कोरडे. बरी कळी ते माझी सापडी. अरे भैया त्याच्यावर तर ज्ञानेश्वर म्हणतो नाही काष्टाचा गुमान. तुकाराम महाराज नाही काष्टाचा गुमान. आम्ही तर 4 प्रमाण लावून देतो बघा. पण काय इथं काय आता उद्या आपण सोडून टाकायचा. आपण संपर्क पाहिजे उद्या काय नाहीतर काय म्हणला ना काय जैसा भ्रमरवेदी कोडे बलतैसे काष्ट कोरडे परी कळीतली माझी सापडे कोळे. त्या तुकाराम महाराजचा गाथा लागला. ही ज्ञानेश्वरी झाली गाथा. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. हे प्रमाण त्याला. भागवत एकनाथी भागवत सांगा काय. कोरडे काष्ट सोय कोरी तो कोवळ्या कमळा माझारी भ्रमर गुंतला प्रीतीवरी केशर माझारी कुचम मोडी. बसला त्याच्यात अडकून बसतो. आता भले भले लाकडं तोडता येते. भले भले लाकडं टोकरून निघून जाते त्या लाकडातून छिद्र पाडून. पण तेवढा भ्रमर कमळात आड. कमळाच्या 2 जाती आहेत. एक सूर्यविकासनी
एक चंद्र विकास हे ब्रह्मकमल तेच आहे बघा. हे ब्रह्मकमल आहे का रात्रीच्या टायमाला फुलते. ब्रह्मकमल आहे ना ते रात्री फुलते. आणि काही कमळ दिवसा सूर्योदय झाला की फुलतात. सूर्य उगवला की फुललं, सूर्य मावळला की मिटलं. असं काही दोन जाती त्याच्यामध्ये. आपलं ब्रह्मकमळ ते का काय जैसे भरमर परागून येती आणि येते हा परी कमळ दळे नेनती हो. तैसी परी आहे ग्रंथी तैसी परी आहे नाही पण ती ग्रंथी. ओवी आम्हाला इथे लागली नाही, आमच्या बसली नाही. आमचं चाललंय काय की कमळाला कोरीत नाही, लाकडं फोडतंय, लाकडं तोडतंय. एक उत्तीर्ण होईल प्राणी हा परी कमल दर चिरून येईल हो. ऐसे कटिल कोणे कोळे कोणी स्नेह देखा. हो ते हरिपुरुषाची माया ब्रह्मे अशी नाही छाया म्हणून गुरुवी लायकी राय असं जेव म्हणे. चला चला आपलं काय चाललंय कमळाचं फुल फाकलं. आता त्याच्यात फाकल्यावर ही भ्रमर तिथं फाकता अभिषेक फाकलं बघा बसला. मग बसल्यावर आता ते सेवन करते त्या कमळाचा अमोल. मग सेवन करते 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 मग आता दुपार असं करण्या दुपार झाली बालुमाती झाली दुपार. मग दुपार झाल्यावर मग आता खायचं बस करा नाही मोह आणखीन बसते आणखीन आता उठू मग उठू पुन्हा असं करण्या 4-5 आता 4-5 वाजत आले उठावं जावं निघून ते पुन्हा मिटेल बाबा आपल्याला पण निघता येणार नाही आणखी त्याला उठावंच वाटत नाही. 5 काय 6 वाजायले बालमामा. किती वाजायले हे भोंगा म्हणजे 6 वाजले आता 15 मिनिटं बाकी नाही दिवस मावायला. हे भोंगा तिथंच अडकलाय याचा अडकून बसते बघा अडकून बसते आणि पुन्हा पाखराच्या कुत्र्याच्या जन्माला जाते. मला दिसायचं म्हणतोय मी चिमणा चिमणी राहू मैदा. माणसाचा जन्म इतका सोपा नाही मिळायला. पुढचा जन्म मिळणार माणसाचा ती बायको आपली बायको होणार आपण. हा बायको होईल त्याच्याबद्दल वाद नाही. तुमची बायको इतक्या मोहात राहिल्यामुळे बायकोच होईल त्याच्याबद्दल वाद नाही. कारण तिच्यावर तुमचं प्रेम ईश्वराला पूर्ण करावं लागेल तीच तुम्हाला द्यावं लागेल पुढच्या जन्मात. पण मनुष्य होऊन मिळणं शक्य म्हणते काय गावायला मध्ये सगळंच व्हा मोर लांडोर चिमणा चिमणी मग आश्रमामध्ये येतात तुम्ही पुन्हा तिथं झाडा बसायला कोण हा चिमणा चिमणी होऊन इथे हळूहळू ही येणार का तरी उडी मारीत दोघं येणार की नाही होय. मग कोळसा कोळशी असे होऊन येणार इथं हो म्हणजे. अरे बाबा पण इतका दिवस मारवायला आता उठाव तिथून त्या विषयाहून आणि आपलं आपलं फटकून निघून जाऊ. पण नाही असं करण्यात ते कमळ मधात भुंगा त्या मोहात पडला असा प्रकार होत असतो. लक्षात ठेवा असं प्रत्येक. आणि म्हणून हे विषय का विषय असे जाळतात. जसं माशाला त्या विषयानं आमिषानं घसा फुटला तसा आपला घसा काळ फोडणार आहे ही विसरता कामा नये. आपण मरणार आहे त्याच्यात हे समजून घ्यावं आणि आपण उठून ईश्वराकडं चरण कमळ गरुळे भ्रमरा आणि भोगी तुनिशी चढू रे भगवंताचे. बरं काय पाय हेच कोणी एक कमळ आहे. त्या कमळाचा आनंद सेवन कर बाबा. त्या विषयाचा आणि विषयरूपी कमळाचा आमोद सेवन करू नको अशी माऊली तिथं सुचविते. मग आपल्याला हे लक्षात आलं की नाही काळरूपी पारझान काळरूपी पारझान आपल्या आयुष्यरूपी सूत्राला विषयाचा आमिष लावले. कशाचा आमिष विषयाचा आमिष लावले. आणि विषयाचा आमिष लावल्यामुळं हा आणि मनुष्यरूपी मासा त्याला धरायला जैसा का विषयाचा लेसू हो घेतली होय बहु असू हो मग निभ्रांत करी नासू जीविता जीविताचा विष पेल्यावर मरावंच लागते. त्याच्याबद्दल काय वाद आहे का. हो विष पेल्यावर मरावंच लागते त्याचा वादच नाही. त्याप्रमाणे विषय सेवन केले की अनेक जन्मात मरावं लागते. विष एक बार मारेल विषय पुन्हा पुन्हा मारतील असे सुभाषितकारांनी वर्णन केले ठिकाणी ठिकठिकाणी.
पण तुम्हाला इथं सांगा मला टाइम कमी 2 दिवसात मिटवायचं असल्यामुळे पुढचं तेवढं सांगून अभंग संपणे उद्या गरजेचं आहे ना. म्हणून एक लक्षात ठेवा, असे हे विषयरूपी उंडा मनुष्यरूपी मासा पकडायलाय आणि मग त्याचा काळरूपी ढिवर किंवा काळरूपी पारधी त्याला पकडायला त्या माशाला आणि तळमळ 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 तळ. आणि मग कसं मरताना किती पाय खोडतोय होय, किती पाय खोडते महाराज, किती डोळे पांढरे करते, किती बेजार होते महाराज, किती दवाखान्यात झुंज द्यावं लागते, रोग झाल्यावर बघा किती झुंज द्यावं लागते. त्याच्या अगोदर जरा सावध व्हावं आणि आपल्या आपण भगवंताचं चिंतन करून आपला काळ व्यतीत करावा भगवंताच्या सेवेला. असा जर काळ व्यतीत केला परमेश्वराच्या सेवेला तर परमात्मा आपलं कल्याण करून टाकेल. मग हे जीवाला कळत असा जीव त्यात अडकलाय. लक्षात आलं. म्हणून ते दृष्टांत माशाबद्दल आपल्याला दिला. जसा मासा आमिष खातो आणि खाण्याच्या निमित्तानं घसा फुटून मरतो, त्याप्रमाणे विषय सेवन करणारा हा मनुष्यरूपी मासा बरं काय विषयरूपी आम्ही सेवन करून तळमळून तळमळून मरतो. बरोबर आहे. पण एक तिथं वर्म चांगले काय, मरताना जर अंतकाळाला भगवंताचं नाम आलं तर फायदा होतो. म्हणून तर मरणाचे वेळे करी तळमळ, प्रत्येकच मरणाचे वेळे करी तळमळ. पण 8वी कृपाल तये वेळी त्यावेळेला कृपाल नाम कृपा करणारा परमात्मा पांडुरंग त्याची आठवण करावी. त्या कृपाल पांडुरंग परमात्म्याची आठवण केली की काय होते, तुका म्हणे सुखा पार अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तर तुका म्हणे सुखा. उद्या त्याचा विचार